जय भीम जय शिवराय. माझं नाव चेतन पगारे आणि मी काम करतो नॉर्वेजियन क्रूज लाईनमध्ये. आजचा व्हिडिओ आहे C1D व्हिसासाठी. तर आय होप की तुम्हाला माझ्याकडून चांगली माहिती मिळेल आणि तुम्हाला चांगला त्याचा उपयोग करता येईल. गाईज, C1D व्हिसासाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकी काही इम्पोर्टंट प्रश्न आणि उत्तरं माझ्याजवळ आहे. तर ते मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. तर जेव्हा कधी तुम्ही C1D व्हिसासाठी इंटरव्ह्यूला जाणार, तर पॅनिक होण्याची काही गरज नाही. बी कॉन्फिडंट, बी स्ट्रॉंग आणि बी क्लिअर. तर पहिला प्रश्न असा विचारतात ते, वाय आर यू गोइंग टू द US? तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, जॉइनिंग अ क्रूज शिप ॲज अ क्रू मेंबर. दुसरा प्रश्न असा विचारतात ते, विच कंपनी आर यू जॉइनिंग? आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, आय एम जॉइनिंग इन नॉर्वेजियन क्रूज लाईन ॲज अ वेटर ऑर ॲज अ शेफ. तिसरा प्रश्न असा विचारतात ते, वेअर युअर शिप सेलिंग? म्हणजे तुमची शिप कुठे सेल? द शिप विल बी सेल मल्टिपल इंटरनॅशनल डेस्टिनेशन, US वॉटर, कॅरेबियन एरिया अँड युरोप. हॅव यू वर्क बिफोर ऑन क्रूज शिप? जर तुम्ही जर काम करत असाल तर येस म्हणा. सांगा की मी ह्या कंपनीमध्ये असं काम केलेलं आहे. आणि जर तुम्ही जर काम नसेल केलं तर सांगा की नो, आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स ऑन अ क्रूज शिप. दिस इज माय फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट अँड आय एम व्हेरी एक्सायटेड टू जॉईनिंग अ क्रूज शिप. त्यानंतर ते प्रश्न विचारणार, व्हॉट इज युअर सॅलरी? तर तुमची सॅलरी जशी तुमची कंपनीने सिलेक्ट केलेली असेल ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट, तर तुम्ही तिथं शेअर. आणि सगळ्यात लास्टचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, डू यू हॅव एनी प्लॅन टू स्टे इन द US? तर सरळ सरळ तुम्ही सांगायचं, नो सर, आय डोंट हॅव एनी प्लॅन टू स्टे इन द US. आय विल ओनली ट्रान्झिट ॲज अ रिक्वायर्ड माय अँड आफ्टर फिनिश माय कॉन्ट्रॅक्ट आय रिटर्न बॅक माय कंट्री. आणि तुम्हाला ते अजून प्रश्न विचारणार की तुमचे कोणी रिलेटिव्ह वगैरे आहे का US मध्ये, किंवा तुमचे फ्रेंड्स वगैरे आहे का? तर सरळ सांगा तुम्ही, आमचे कोणी फ्रेंड पण नाहीये आणि रिलेटिव्ह पण नाहीये. तर गाईज, मला पण याच प्रकारचे असे प्रश्न विचारले होते आणि खूप सोपे प्रश्न विचारले होते आणि मी त्यांचे उत्तरं खूप सरळ सरळ आणि साध्या पद्धतीने दिले. आणि मला पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला US व्हिसा भेटला. जेव्हा पण कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, बी कॉन्फिडंट, बी क्लिअर, स्पीक क्लिअर अँड टेल ट्रूथ अँड कॅरी ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स. आणि ऑलवेज रिमेंबर, तुम्ही तिथं फक्त काम करण्यासाठी जात आहे, तिथं तुम्ही राहायला जात नाहीये. आणि US ऑफिसरने तुम्हाला जेवढे जेवढे प्रश्न विचारले तेवढेच तुम्हाला उत्तर द्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही गोष्ट बोलायची नाहीये. ओव्हर टॉक, डोंट ओव्हर टॉक. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.